नमस्कार. सक्सेस मिशन या आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. सक्सेस मिशन या चॅनलमार्फत आपण CTETची जी परीक्षा होत आहे त्याची तयारी करून घेत आहोत. तर सक्सेस मिशन या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ लगेचच मिळत जातील. तर CTETमध्ये गणित हा विषय पेपर 1साठी सर्वांनाच अनिवार्य आहे आणि पेपर 2 हा गणित विज्ञानच्या उमेदवारांसाठी अनिवार्य आहे. तर त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो प्रॉब्लेम्स ऑफ टीचिंग, म्हणजे अध्यापनातील समस्या. म्हणजे गणित अध्यापन करताना कोणत्या समस्या येतात, तर याच्यावर काही प्रश्न विचारले जातात. आता पहिली जी समस्या आहे ती म्हणजे वीक मॅथमॅटिक्स फाउंडेशन ऑफ स्टुडंट्स ॲट प्रायमरी लेवल, म्हणजे प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया कच्चा असणे. यामुळे माध्यमिक स्तरावर गणित विषयाची रुची कमी होते व विद्यार्थी गणित विषय व्यवस्थित समजावून घेऊ शकत नाही. त्यामुळे गणिताचे अध्यापन व्यवस्थितपणे होऊ शकत नाही. ही एक गणित अध्यापनाची प्रमुख समस्या आहे. म्हणजे आपल्याकडे काय होतं की प्राथमिक स्तरावर पहिलीला दुसरीला गणिताची तयारी करून घेतली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी कच्चा राहतो, म्हणजे गणिताचा त्याचा पाया कच्चा असतो. त्यामुळं तो वरच्या वर्गामध्ये गेल्यावर त्याला गणित विषय शिक्षकांनी कितीही चांगला समजून सांगितला तरी तो समजत नाही. त्यामुळं गणिताचे अध्यापन व्यवस्थितपणे होऊ शकत नाही. ही एक गणिताची काय आहे प्रमुख समस्या आहे. त्यानंतर दुसरी समस्या टाईम अँड ड्युरेशन ऑफ मॅथमॅटिक्स टीचिंग, म्हणजे गणित अध्यापनासाठी वेळ आणि कालावधी. तर गणित हा विषय अमूर्त आहे. अमूर्त आहे म्हणजेच तो आपल्याला तिथं दिसत नाही, असं अमूर्त म्हणजे न दिसणे. म्हणजे गणितातल्या सर्व संकल्पना कशा आहेत, अमूर्त आहेत. म्हणजे संख्या असतील, आकृत्या असतील, त्या कशा अमूर्त स्वरूपात असतात. त्याला आपण वस्तूंच्या साहाय्याने मूर्त स्वरूप देत असतो. त्यामुळे तो समजण्यास अवघड आहे. हा विषय अमूर्त असल्यामुळं समजण्यास अवघड आहे. गणितातील अनेक संकल्पना ह्या जटिल आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा विषय समजण्यास व उदाहरणे सोडवण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे गणित विषयाला वेळापत्रकात जास्त वेळ द्यावा, तसेच गणिताच्या तासिका दिवसाच्या सुरुवातीला असाव्यात. तर बरेचदा काय होतं की गणिताच्या तासिका उशिरा असतात, तर दिवसाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड राहत नाही. त्यामुळं विद्यार्थी कंटाळतो. जो शाळेचं वेळापत्रक असतं त्याच्या शेवटच्या तासिकांना विद्यार्थी कंटाळलेला असतो आणि बऱ्याच वेळा गणिताचे तास शेवटी ठेवले जातात. तर असं न करता गणिताचे तास दिवसाच्या सुरुवातीला असले पाहिजे आणि गणित विषयाला जे आठवड्याचे वेळापत्रकात स्थान दिलेलं आहे ते वाढवावे. म्हणजे गणिताच्या तासिका ज्या कमी आहेत सध्या त्या वाढवाव्यात. त्यानंतर तिसरं जे आहे टीचर्स लॅक ऑफ ॲक्युरेट नॉलेज ऑफ मॅथमॅटिक्स सब्जेक्ट, म्हणजे शिक्षकांना गणित विषयाचे अचूक ज्ञान नसणे. तर गणित शिक्षकाला आजकाल काय असतं की गणित विषयाचं ज्ञान जरा कमी असतं. म्हणजे सर्वांनाच नाही, परंतु काही जे शिक्षक आहेत गणिताचे त्यांना गणित विषयाचं अचूक ज्ञान नसतं. शिक्षकाचे त्यांच्या विषयातील ज्ञान, अनुभव तसेच योग्यता इत्यादी विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्रभाव टाकत असते. जर शिक्षकाला आपल्या विषयातील परिपूर्ण ज्ञान नसेल तर तो विद्यार्थ्यांना जास्त काही देऊ शकत नाही. शिक्षकाला जर आपल्या विषयाची परिपूर्ण ज्ञान असेल तर त्याच्यामधला आत्मविश्वास वाढतो. तसेच सर्व विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यास सक्षम असतो. तसेच त्याचे अध्यापन प्रभावी होते. गणित अध्यापनाच्या दृष्टीने आज ही महत्त्वाची समस्या आहे. तर म्हणजे ही तिसरी जी समस्या आहे अध्यापनाची ती म्हणजे गणित शिक्षकालाच
ज्ञान कमी असणे किंवा अचूक ज्ञान नसणे ही एक प्रमुख समस्या आहे. त्यानंतर टीचर्स बिहेवियर ऑर ट्रीटमेंट टू स्टुडंट्स, म्हणजे शिक्षकाची वागणूक. शिक्षकाची वागणूक ही सुद्धा एक समस्या आहे अध्यापनातील. शिक्षकाची वागणूक विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर प्रभाव टाकत असते. शिक्षकांमध्ये एक आदर्श शिक्षकाचे सर्व गुण असणे आवश्यक आहे. त्याच्या व्यवहारांमध्ये सहानुभूती, सहयोग, समानता, अध्यापनशास्त्रात निपुणता, मृदूभाषी, संयम इत्यादी गुण असले तर विद्यार्थी वर्ग वातावरणामध्ये सहजरित्या सर्व काही शिकतील. जर शिक्षक अत्यंत कठोर असेल तर विद्यार्थी अध्यापनामध्ये रस घेत नाही आणि त्यापासून दूर जाऊ लागतात. ही अध्यापनाची एक महत्त्वाची समस्या आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याशी वागताना जे शिक्षकाचे जे गुणधर्म आहेत त्यानुसार वागलं पाहिजे. म्हणजे सहानुभूती असली पाहिजे, सहयोग असला पाहिजे, समानता असली पाहिजे, नंतर अध्यापनशास्त्रामध्ये निपुणता असली पाहिजे, मृदूभाषी असला पाहिजे, संयम असला पाहिजे, तरच विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकतो. जर शिक्षक फारच कडक असेल तर विद्यार्थ्याला त्या विषयातील रस निघून जातो. नंतर 5वी जी समस्या आहे, टीचिंग मेथड्स ऑफ मॅथमॅटिक्स टीचर, गणित शिक्षकाच्या अध्यापनाच्या पद्धती. गणित शिक्षकाला अध्यापन पद्धतीचं ज्ञान असलं पाहिजे तरच तो चांगल्या प्रकारे अध्यापन करू शकतो. अध्यापन पद्धतीचा थेट संबंध किंवा परिणाम हा अध्ययन प्रक्रियेवर होत असतो. प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची पद्धती ही वेगळी असते. तसेच सर्व विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धती ही सुद्धा वेगवेगळी असते. अध्यापन पद्धती जितकी अधिक वैज्ञानिक तसेच प्रभावशाली असेल तितकी जास्त अध्ययन प्रक्रियासुद्धा सरळ आणि सुलभ होऊन जाईल. म्हणजे आपण अध्यापन जेवढं चांगलं करू, वैज्ञानिक पद्धतीने करू, प्रभावशाली करू, तितकी जास्त अध्ययन प्रक्रिया म्हणजे शिकण्याची प्रक्रियासुद्धा सरळ आणि सुलभ होऊन जाईल. विद्यार्थ्यांच्या संदर्भात खेळामधून शिकणे, कृती करून शिकणे, निरीक्षण करून शिकणे, प्रकल्पामार्फत शिकणे, स्वतः शोधून काढून शिकणे या पद्धती महत्त्वाच्या आहेत. परंतु शिक्षक जुन्या पद्धतीनेच अजूनही शिकवत आहेत. म्हणजे आजही शिक्षक काय करतो, जे पूर्वीपासून चालत आलेल्या अध्यापन पद्धतींचाच वापर करत आहे. तर विद्यार्थ्यांना ज्या म्हणजे योग्य आहेत त्याच अध्यापन पद्धती आपण वापरल्या पाहिजे. तर तसं होत नाही आणि शिक्षक जुन्याच पद्धतीने शिकवत आहे, ही सुद्धा अध्यापनाची एक प्रमुख समस्या आहे. त्यानंतर 6वी समस्या जी आहे, प्रॉब्लेम्स ऑफ अंडरस्टँडिंग इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, म्हणजे व्यक्तिभेदाच्या ज्ञानाची समस्या. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धी, रुची, योग्यता, क्षमता, अभिवृत्ती इत्यादी वेगवेगळी असते आणि हीच विशेषतः अध्यापनाची एक समस्या बनते. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी कसा असतो, वेगळा असतो. तर तीसुद्धा एक अध्यापनाची समस्या आहे. काही विद्यार्थी शिक्षकांनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी लगेच आत्मसात करतात, तर काही विद्यार्थ्यांना तेच ज्ञान शिकण्यास खूप जास्त वेळ लागतो. म्हणजे वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, त्यालाच व्यक्तिभेद असं म्हणतात. तर काही विद्यार्थ्यांना लगेच समजते शिक्षक काय शिकवत आहे. काहींना थोडा वेळ लागतो, काहींना जास्त वेळ लागतो. त्यामुळं ती एक अध्यापनाची एक प्रमुख समस्या आहे. सामान्यपणे शिक्षकाला 3 प्रकारच्या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. ते म्हणजे बुद्धिमान, सामान्य आणि मागास. म्हणजे वर्गामध्ये आपण पाहतो की 3 प्रकारचे विद्यार्थी असतात. एक तर बुद्धिमान असतात किंवा सामान्य असतात आणि किंवा मागास असतात. यालाच व्यक्तिभेदाच्या ज्ञानाची समस्या असे म्हणतात. तर याचं ज्ञान शिक्षकाला असलं पाहिजे आणि ते नसतं. शिक्षक एकाच प्रकारे सर्वांना शिकवतो, त्यामुळं काही विद्यार्थ्यांना समजते, काहींना अजिबात समजत नाही. त्यानंतर 7वं जे आहे, लॅक ऑफ प्रॉपर डिव्हिजन ऑफ स्टडी, म्हणजे गणित विषयाच्या अभ्यासाचे योग्य विभाजन नसणे. गणित विषयांमध्ये अभ्यासाला अतिशय महत्त्व आहे.
गणित विषयाच्या अभ्यासाचे योग्य विभाजन केले नाही आणि गणित विषयाच्या अभ्यासाचे योग्य मापदंड असणे आवश्यक आहे. तर गणित विषयाच्या अभ्यासाचे योग्य विभाजन केलेले नाही म्हणजे आपल्याकडं आपण गणित विषयाच्या अभ्यासाचे योग्य विभाजन करत नाही, ती एक मोठी समस्या आहे. आणि गणित विषयाच्या अभ्यासाचे योग्य मापदंड असणे आवश्यक आहे म्हणजे किती अभ्यास केला पाहिजे, म्हणजे तो पुरेसा ठरेल, हे आपण नक्की करत नाही. गणिताचा अभ्यास इतका असला पाहिजे की विद्यार्थी ते न थकता पूर्ण करू शकले पाहिजे. तर न थकता पूर्ण करू शकले पाहिजे, तर असा आपला अभ्यास गणिताचा असला पाहिजे. विद्यार्थ्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त अभ्यास केल्यास शिकण्याच्या क्षमतेचा ह्रास होतो. विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास केला आवश्यकतेपेक्षा तर त्याच्या शिकण्याच्या क्षमतेचा ह्रास होतो. त्यामुळं गणित विषयाच्या अभ्यासाचे योग्य विभाजन नसणे ही एक अजून एक समस्या आहे. त्यानंतर 8वं, प्रॉब्लेम्स ऑफ स्ट्रक्चर ऑफ मॅथमॅटिक्स सिलेबस, गणित पाठ्यक्रमाच्या रचनेची समस्या. म्हणजे पाठ्यक्रम हा कसा असला पाहिजे, पाठ्यक्रम हा सोप्याकडून अवघडाकडे तसेच बालकेंद्रित आणि जीवनाशी संबंधित सिद्धांतांवर आधारित असला पाहिजे. परंतु प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर अभ्यासक्रम हा तसा नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहे. तर अभ्यासक्रम हा नेहमी कसा पाहिजे की किंवा पाठ्यक्रम हा कसा असला पाहिजे की सोप्याकडून अवघडाकडे तसेच बालकेंद्रित असला पाहिजे आणि जीवनाशी संबंधित सिद्धांतांवर आधारित असला पाहिजे. परंतु आपला जो पाठ्यक्रम आहे तो तसा नाही असे म्हटले जाते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यानंतर 9वं, लॅक ऑफ प्रॉपर एन्व्हायरमेंट फॉर मॅथमॅटिक्स टीचिंग, गणित अध्यापनासाठी योग्य वातावरण नसणे. तर विद्यालयांमध्ये गणित अध्यापनासाठी योग्य वातावरण नसणे ही आज गणित अध्यापनासाठी महत्त्वाची समस्या बनलेली आहे. गणित अध्यापनामध्ये गणित वर्ग, गणित प्रयोगशाळा, ग्रंथालय, वर्गामध्ये योग्य प्रकाश व हवेची व्यवस्था इत्यादी नसणे ही एक प्रमुख समस्या आहे. तर बऱ्याचशा आपण शाळांमध्ये पाहतो की जे वातावरण असतं ते गणितासारख्या अवघड विषयासाठी पोषक वातावरण नसते. तिथं अनेक समस्या असतात. वर्गातील वातावरण कोंदट असते, योग्य प्रकाश आणि हवेची व्यवस्था नसते. गणित प्रयोगशाळा फार कमी शाळांमध्ये आहेत. ग्रंथालयसुद्धा कमी आहेत. तर या समस्या ह्यासुद्धा अध्यापनासाठी ह्या प्रमुख समस्या आहेत. त्यानंतर 10वं, लॅक ऑफ प्रॉपर ॲटिट्यूड, म्हणजे योग्य दृष्टिकोनाचा अभाव. म्हणजे गणित विषयासंबंधी लोकांमध्ये योग्य दृष्टिकोनाचा अभाव आहे. म्हणजे लोकांना वाटतं किंवा विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना असं वाटतं की गणित हा विषय खूपच अवघड आहे, म्हणजे योग्य दृष्टिकोनाचा अभाव आहे. गणित हा मानवी जीवनासंबंधीचा एक महत्त्वाचा व व्यापक विषय आहे, तरीसुद्धा त्याविषयी योग्य दृष्टिकोन निर्माण न होणे ही एक प्रमुख समस्या आहे. विद्यालयांमध्ये शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये सुद्धा गणिताविषयी योग्य दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. म्हणजे इथं आपण असं म्हणतो की गणित विषयाचा पुढं काही उपयोग नाही, तर माध्यमिक स्तरावर गणित विषय असावा की नसावा असं म्हटलं जातं. परंतु गणित विषय हा सामान्य आयुष्य जगण्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येकाने 10वीपर्यंत तरी गणित शिकलं पाहिजे आणि ते 10वीपर्यंत आता कंपल्सरीच गणित आहे. परंतु दृष्टिकोन हा लोकांचा कसा आहे की गणित हा विषय किचकट आहे आणि त्याचा पुढं काही आयुष्यात उपयोग नाही असं म्हणणारी सुद्धा लोक आहेत. नंतर लॅक ऑफ मॉडर्न टीचिंग मेथड्स, आधुनिक अध्यापन पद्धतींची कमतरता. गणिताचे स्वरूप हे खूप व्यापक आहे. गणित हा विषय वेगवेगळ्या विषयात आपले वेगळे रूप धारण करत असतो. म्हणजे गणित हा विषय कसा आहे, खूप व्यापक आहे, खूप मोठा आहे. आणि गणित हा विषय कसा आहे की इतर विषयांमध्ये सुद्धा गणित विषय आपल्याला दिसून येतो. विज्ञानामध्ये गणित आहे, भूगोलामध्ये गणित आहे, नंतर इतिहासामध्ये सुद्धा गणिताचा उपयोग थोडा होत असतो. साल वगैरे लिहिण्यासाठी
किती वर्ष झाले, किती सैन्य वापरलं. तर गणित हा विषय प्रत्येक विषयामध्ये असतो. गणिताच्या अध्यापनामध्ये आधुनिक अध्यापन पद्धतींचा अभाव दिसून येतो. म्हणजे गणिताच्या अध्यापनामध्ये अजूनसुद्धा शिक्षक जुन्या अध्यापन पद्धतींचाच वापर करत आहे. आधुनिक अध्यापन पद्धतींचा अभाव दिसून येतो. परंपरागत अध्यापन पद्धतीतून गणित विषयाचे अध्यापन पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे जी परंपरागत आपली अध्यापन पद्धती आहे, म्हणजे खडू आणि फळा घेऊन शिकवणे, यातून गणित विषयाचे अध्यापन पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक अध्यापन पद्धतींचा वापर करून गणित विषय शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु असे होताना दिसत नाही. ही एक प्रमुख समस्या आहे. म्हणजे गणित विषय शिकवताना आधुनिक अध्यापन पद्धतींचा जो वापर झाला पाहिजे तो होत नाही किंवा बऱ्याच शाळांमध्ये होताना दिसत नाही. ही एक अध्यापनाची समस्या आहे. त्यानंतर 12 नंबर, फिजिकल अँड मेंटल हेल्थ ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य. तर ही सुद्धा गणित अध्यापनाची एक समस्या आहे. गणिताचे अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे लक्ष, अभिरुची व एकाग्रता यांचा परिणाम अध्यापनावर होत असतो. मानसिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी लगेच थकून जातात. गणित हा विषय कसा आहे की थोडं तार्किक क्षमता तिथं वापरावी लागते, बुद्धीवर ताण पडतो. त्यामुळं ज्या विद्यार्थ्याचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य चांगले नाही, तो विद्यार्थ्याला गणित विषय शिकण्यास अवघड जातो. म्हणजे रोजच्या रोज विद्यार्थ्याला त्याचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य चांगलं असणं आवश्यक आहे. तसं नसेल तर हुशार विद्यार्थ्यालासुद्धा त्या दिवशी ते गणित काय शिकवलं हे समजणार नाही. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमधून अध्यापनामध्ये कोणत्या समस्या येतात, म्हणजे गणितच विषय नाही तर इतर विषयांमध्ये सुद्धा ह्याच समस्या दिसून येतात. परंतु गणित विषय हा कसा आहे, थोडा अवघड असल्यामुळे त्याच्यामधल्या अध्यापनाच्या समस्या ह्या अधिक आहेत. इतर विषयांनासुद्धा ह्या समस्या थोड्याफार लागू पडतात. तर यावर सुद्धा अनेक प्रश्न CTET परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सक्सेस मिशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच अनेक व्हिडिओ CTET परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या सक्सेस मिशन या चॅनलमार्फत टाकले जातील. धन्यवाद.